सर्वप्रथम नमस्कार. मला अतिशय आनंद होतो आजचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या 2026च्या ज्या निवडणुका लागले त्यांचा आजचा हा नामनिर्देशन फॉर्म भरण्याची लास्टची वेळ 30 तारीख होती आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 5 या ठिकाणी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आशीर्वादाने त्याचबरोबर या ठिकाणी आमचे माजी खासदार संजीवजी नाईक साहेब यांच्या सहकार्याने आणि आमचे मार्गदर्शक युवा नेते संजीवजी नाईक साहेब यांच्या पुढाकाराने त्याचबरोबर युवा नेते सागरजी नाईक त्याचबरोबर या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय राजेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक 5 मध्ये आम्ही आनंदामध्ये गाजत वाजत या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज फॉर्म भरलेला आहे. आमच्या पूर्ण उमेदवारांच्या चेहऱ्यावर तुमच्या लक्षात येत असेल की आमचा विजय हा नक्की आजच झालेला आहे. खरं पाहिलं तर या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 मध्ये मी ड मधून भरलेला आहे ओपन मध्ये, त्याचबरोबर रेश्मा मडवी ह्या अ मधून भरलेल्या आहेत, त्याचबरोबर श्रेया जिरगे या क मधून भरलेल्या आहेत आणि राजश्री बंडू केनी यांनी ब मध्ये भरलेला आहे. आणि अशा पद्धतीनं हे सगळे तुल्यबळ सगळे आमचे उमेदवार आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या तालमीमध्ये सगळे तयार झालेले आहेत. आणि खरं पाहिलं तर नाईक साहेबांनी या नवी मुंबई करता या सर्व सामान्य जनतेकरता जी नवी मुंबई घडवली ते कुणीच या ठिकाणी घडवू शकत नाही. म्हणून आज मी आपल्याला सांगू इच्छितो आनंदामध्ये या नवी मुंबई महानगरपालिकेचा इतिहास आहे. आजपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे एक हाती सत्ता मिळते आणि ही यावेळीची सत्ता ही अतिशय एक वेगळ्या पद्धतीनं एक वेगळा पूर्ण राज्यामधला हा निकाल असेल आणि बहुमताने अपेक्षित पेक्षा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सगळे उमेदवार निवडून येतील ही खात्री आहे आम्हाला. आमचा पॅनलचा आजच विजय आहे. आम्हाला या ठिकाणी सर्व प्रभाग क्रमांक 5 मधल्या जनतेला 15 तारीख कधी येते याची वाट बघतायत. आणि खरं पाहिलं तर या नवी मुंबईमध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येक जण वार्डमध्ये तळागाळातील सर्वसामान्य माणसांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी त्यांचं कार्यकर्ता म्हणून करतोय. आणि आज आपण पाहताय दादांनी आम्हाला दिलेली शिकवण त्याचाच एक भाग म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारे कुणावरती टीका करण्यापेक्षा आम्ही आमचं दादांचं असणारं मार्गदर्शन दादांचं असणारं शिकवण ही घरोघरी आम्ही पूर्ण या विभागाचा जे विकास आहे तो पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहे. आम्हाला प्रत्येक माणसांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहिल्यानंतर आम्हालाही आनंद होतोय आणि आपल्याला 16 तारखेला बघायला मिळेल निश्चितपणे या ठिकाणी आमचा पूर्ण पॅनलचा आणि दादांना अपेक्षित असणाऱ्या आयुर्वेदिकच्या सर्व पॅनलचा विजय नक्की या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल.